नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत ओटा. लेखक आहेत सचिन देशपांडे. ऐकूया. ठाण्याची त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला काढल्यावर बऱ्याच शोधाशोधी अंती मंदार आणि मेघनाला एक नवीन जागा मिळाली होती, जी त्यांच्या अपेक्षा एवढी नसली तरी अगदीच यथातथाही नव्हती. आणि या जागेसाठीच बिल्डर देणार असलेल्या भाड्यात 2,000ची भरच टाकावी लागणार होती. त्यामुळेच याहीपेक्षा मोठी जागा त्यांना ठाणा मेन सिटीत घेता येणं तरी शक्य नव्हतं. एकमेकांच्या मनाची समजूत काढत मंदार आणि मेघना आले होते ह्या घरी राहायला. तसे दोघेच होते ते. लग्नाला 7 वर्ष उलटली होती. बरेच डॉक्टर्स, वैद्य, उपास झाले होते दोघांचेही. पण अजूनही त्यांच्या घरी पाळणा हल्ला नव्हता. आणि आता खरं तर दोघांनीही आशा सोडली होती आणि परमेश्वराची मर्जीही मानली होती. यापुढील संपूर्ण आयुष्य आपण दोघंच एकमेकांना ह्याची खूणगाठ दोघांनीही आपापल्या मनाशी पक्की बांधली होती. नवीन घर ऑलमोस्ट टापटीप लावून झाल्यावर मंदार मेघनाला म्हणाला, रात्रीचे 9 वाजायला आलेत. मेघना, तूही दमली असशील. चल आपण कोपऱ्यावरच्या उडप्याकडे जाऊन पुरी भाजी वगैरे काहीतरी खाऊन येऊ. मेघना अर्थातच जमली होती. त्यामुळे तिने मंदारचा प्रस्ताव अगदीच उचलून धरला आणि म्हणाली, चालेल, पण कधीही तहान लागली आहे मला. मी पटकन माठातलं पाणी पिते आणि येते. तोपर्यंत तू सँडल घालून तयार राहा. इतकं बोलून मेघनाने किचनमध्ये जाऊन ओट्यावर हात टेकत एका भांड्यात माठाचं पाणी भरलं आणि गटागटा पिऊन टाकलं. आणि मागे वळून बोलली, नाहीतर मीच पटकन मुगाच्या डाळीची खिचडी लावू का? अगदी अर्ध्या तासात होईल. मंदारला कळेच ना, हा अचानक उत्साह कुठून आला मेघनामध्ये. पण मग त्यानेही सँडल्स काढल्या आणि तो बेडवर बसला. बोलल्याप्रमाणे अर्ध्या तासाच्या आत वाफाळती खिचडी, त्यावर साजूक तूप, कैरीचं लोणचं आणि 2 भाजलेले पोह्याचे पापड असं ताट मंदार समोर आलं. खरं तर मूग डाळीची खिचडी म्हणजे असा काही खास पदार्थ नाही, पण आत्ताच्या या खिचडीचा सुगंध काही औरच येत होता. मंदारने न राहून पहिला घास तोंडात घेतला आणि तो थक्कच झाला. इतकी चविष्ट मुगडाळीची खिचडी आज तागायत कधी केली गेली नव्हती मेघनाकडून. मेघनाच्या चेहऱ्यावरही ते लपून पाहत असलेलं स्वतःच्याच कामगिरीचं आश्चर्य मंदारने अचूक टिपलं होतं. मस्त जेवण झालं होतं. खुश झाला होता मंदार. मग पुन्हा जरा किरकोळ सामानाची राहिलेली मांडामांड करून मंदार आणि मेघना झोपी गेले. पुढील सकाळी मंदारला जाग आली ती चहाच्या चढवलेल्या आधणाच्या गंधानेच. मंदार खडबडून उठला आणि किचनमध्ये गेला. मेघना ओट्याला चिकटूनच चहाच्या पातेल्यातून चमचा फिरवत उभी होती. मंदार उठल्याचं पाहून त्याच्याकडे हसत बघून मेघनाने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं. मंदार फ्रेश होऊन येईपर्यंत चहाचा कप तयार होता. मंदारने पहिला घोट घाईतच घेतला, घरभर सुटलेल्या गंधाने न राहून, आणि अक्षरशः कृतकृत्य झाला तो. इतका फक्कड चहा आज पावेतो ना मेघनाला कधी जमला होता, ना मंदारने कधी कोणाकडे प्यायला होता. तृप्त झाला होता मंदार, आणि त्याची तृप्तता कळून समाधान पावली होती मेघना. तेवढ्यात मंदार बोलला, मेघना, आज शनिवारचा तो आपला बेकरीवाला मस्त पॅटीस ठेवतो आणि अक्षरशः 2-1 तासात सगळं खपतंही. मी पटकन खाली उतरून घेऊन येतो आपल्याला गरमागरम पॅटीस. मी 2 खाईन, तू? मी एकच रे बाबा. असं म्हणत मेघना वळली, रिकामे कप उचलत नी ओट्यापाशी जाऊन सिंकमध्ये ते विसळू लागली आणि अचानक बोलली, पायात सँडल्स अडकवणाऱ्या मंदारकडे बघत, नाहीतर मंदार मस्तपैकी
कांदे पोहे करू का मीच? अगदी थोड्या वेळात होतील बघ. कशाला उगीच ते तेलकट पॅटीस खायचं? मंदार पुन्हा एकदा बघतच बसला होता मेघनाकडे. शनिवार अगदी भुर्र करून उडून गेला. रात्रीचे 12:30 वाजले होते. सगळी आवराआवरी करून मंदार मेघना 11च्या दरम्यान अंथरुणावर पडले होते. दमलेली मेघना अगदी पुढच्याच मिनिटाला गुडूप झोपीही गेली होती. मंदार मात्र अजूनही जागा होता, अगदी टक्क डोळ्यांनी. नाईट लॅम्पच्या मंदशा दुधाळ प्रकाशात तो मेघनाकडे बघत होता. आश्चर्य दाटून आलं होतं त्याच्या मनात. म्हणजे इतर वेळी बाहेरचं काही खायला आणायचं म्हटलं की कधीच आडकाठी न करणारी मेघना काल रात्री या घरी आल्यापासून अगदी सगळं स्वतःच करू पाहत होती. म्हणजे जुन्या घरीही खाणं पिणं तसं ती स्वतःच बनवत असे, पण तरीही मेघनाची गणना काही सुगरणीत वगैरे होण्यातली नव्हती. म्हटलं तर ठाकठीकच स्वयंपाक करणारी होती ती. पण या नव्या घरी तिने केलेली काल रात्रीच्या मुगाच्या डाळीची खिचडी, आजचा सकाळचा चहा, त्यानंतरचे कांदे पोहे, दुपारच्या जेवणात केलेल्या लुसलुशीत पोळ्या आणि कुर्मा भाजी, संध्याकाळच्या भुकेल्या केलेली ओली भेळ आणि पुन्हा रात्री केलेला पुलाव आणि त्याच्या जोडीला टोमॅटोचं सार, हा एकूण एक बेतच अत्यंत उच्च अशा दर्जाचा होता. आणि तिने तो सगळा कृतीतही आणलेला अतिशय उत्साहात. म्हणजे स्वयंपाक खोलीत फारशा न रमणाऱ्या आणि स्वयंपाकात बेताचंच हात असणाऱ्या मेघनाने हे इतकं सारं कसं काय एकहाती केलं? आणि तेही कधी नव्हे इतकं चविष्ट? हा विचार करता करता कधीच मंदारला झोप लागली. मध्यरात्री अचानक कुठल्याशा खुडबुडीने मंदारला जाग आली आणि त्याला किचनमध्ये ओट्यापाशी कुणाची तरी हालचाल जाणवली. त्याने चमकून बाजूला पाहिलं तर मेघना अगदी गाढ झोपलेली. स्वयंपाक खोलीतील देव्हाऱ्यात असलेल्या 0 बल्बच्या किंचितच्या उजेडात मंदारला नक्कीच कुणाची तरी लगबग जाणवली. तो अंथरुणावर उठून बसला आणि वाकून बघू लागला. तोच भर्रकन त्याच्या डोळ्यासमोरून अतिशय वेगात कोणीतरी गेल्याचा भास झाला. ते जे कोण गेलं त्याचा वेग इतका होता, मंदारला फक्त एक नऊवारी नेसलेलं कोणी डोक्यावरून पदर घेतलेला आहे इतकंच दिसलं. चिक्कारच घाबरला मंदार आणि पुन्हा अंथरुणावर पडून घट्ट मिटल्या डोळ्यांनी झोपून राहिला. आता स्वयंपाक खोलीसहित अख्खं घर शांत झाल्याचं भासलं होतं त्याला. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा उकळणाऱ्या चहाच्या सुगंधाने जणू अख्ख्या घराला उकळ्या फुटत होत्या. रविवारची सकाळ अंमळ अधिकच प्रसन्न उजाडल्यासारखी वाटली. फ्रेश झाला मंदार आणि तो अमृतासम चहा पिऊन तातडीने बाहेर पडला. येतो ग थोड्याच वेळात, असं मेघनाला सांगितलं. दुपारच्या जेवणाच्या वेळी मंदार घरी परतला तर त्याचं स्वागत केलं तेच मुळी लसणाच्या फोडणीत परतलेल्या मेथीच्या आणि हाताने थापलेल्या भाकरीच्या खमंग खरपूस सुवासाने. हातच्या बुक्कीने कांदा फोडला मग मंदारने आणि मेघनाला दिला अर्धा. जेवता जेवता मंदार सारखा त्या ओट्याकडे बघत होता. काही वेळाने मंदारच्या हे लक्षात येऊन तिने कारण विचारलं मंदारला. तोडलेल्या भाकरीचा तुकडा तसाच हातात धरून मंदार बोलू लागला. मेघना, मी सकाळी अभ्यंकरांकडे गेलो होतो, ज्यांची ही जागा आहे. काही चौकशी करायची होती मला त्यांच्याकडे. पण तेव्हा मला कळलं की अभ्यंकर हे सेकंड ओनर आहेत ह्या जागेचे. ही जागा मुळात होती देवस्थळींची, सदानंद आणि राधा देवस्थळी यांची. सदानंद देवस्थळींना लग्नाच्या पुढच्याच वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या मागोमागच त्यांचे वृद्ध आई वडीलही गेले, मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन.
आणि राधा देवस्थळी एकट्याच उरल्या मग या घरात. अशिक्षित आणि सामान्य वकुबाच्या देवस्थळी बाईंकडे 2 गुण मात्र असामान्य होते. त्यातला म्हणजे स्वयंपाक. फार उत्तम स्वयंपाक करत देवस्थळी बाई. मग उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरी स्वयंपाकाचे डबे करून बाहेर ऑफिसेसमध्ये द्यायला सुरुवात केली. बाहेरून इथं कुटुंबाला सोडून कामानिमित्त आलेल्यांसाठी रात्रीची घरगुती खानावळही सुरू केली. ह्या ओट्यावर त्या काळी खोऱ्याने अन्नपदार्थ शिजलेत मेघना. ह्या ओट्याच्या कोपऱ्यानं कोपऱ्यात अगदी कणाकणात देवस्थळी बाईंच्या हाताचा वास आहे. आणि तोच आपसुकपणे तुझ्या हातांवर चढला मेघना, जेव्हा तू त्या ओट्याला शिवलीस. देवस्थळी बाई गेल्यावर त्यांच्या दूरच्या एका भाच्याने हा फ्लॅट अभ्यंकरांना दिला. पण अभ्यंकरांचा संसार 2चा 3 आणि 3चा 4 झाला तसा हा 1 रूम किचन त्यांना लहान पडू लागला आणि ते दुसरीकडे राहायला गेले, हा फ्लॅट तसाच ठेवून. आपणच त्यांचे पहिले भाडेकरू आहोत मेघना. आणि तुला एक सांगू, मी जेव्हा अभ्यंकरांना विचारलं की ही जागा सोडल्यावर त्यांना काही वेगळं जाणवलं का, तर ते काय म्हणाले माहितीये? अभ्यंकर म्हणाले, बाकी काही नाही, पण मिसेसच्या हाताची काहीतरी अद्भुतच अशी चव हरवली. इथेही ती चांगला स्वयंपाक करते, पण ती जी एक रया होती ती मात्र गेली, ती गेलीच. अभ्यंकर पुढेही म्हणाले, त्यांना देवस्थळी बाई स्वयंपाक खोलीतील वावरताना दिसायच्या अधूनमधून. आणि त्यांनी जे वर्णन केलं राधा देवस्थळींचं, अगदी डिक्टो तशाच बाई मला सुद्धा काल रात्री दिसल्या मेघना. मेघना आता पुरती हबकली हे सगळं ऐकून. आपल्या हाताला अचानक आलेल्या दैवी चवीविषयी तिच्या मनात जे काहूर उठलं ते शमलं होतं एव्हाना. मेघनाने बसल्या जागीच एकदा वळून पाहिलं ओट्याकडे आणि मनापासून हात जोडले. मंदारकडे वळत मेघना बोलली, आपण हा फ्लॅट विकत घेऊया मंदार. आपली नवी जागा जी होतीये ती विकू. माझ्याही हातात चव राहील चांगल्यापैकी आणि तुझ्या हातात पैसेही राहतील बऱ्यापैकी. मंदारने मेघनाकडे बघत मान हलवली मंदस हसत. अचानक काहीतरी आठवून मेघनाने विचारलं, मंदार, पण तू मला देवस्थळी बाईंचा दुसरा गुण सांगितलाच नाहीस. मंदार म्हणाला, देवस्थळी बाई नवजात मुलांचं मालिशने आंघोळ करायच्या. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं, त्यामुळेच लहान मुलांना न्हाऊमाखू घालणं फार फार मन लावून करायच्या त्या. आपल्याला मूल नसल्याची मनातून भरून राहिलेली खंत ममता बनून देवस्थळी बाईंच्या हातातून भरभरून पाझरत असावी लहान बाळांच्या अंगावर. एवढं बोलून मंदार आणिक जीवणी पसरवून हसू लागला मेघनाकडे बघत. आणि हे ऐकून मेघनाही तोंड भरून हसू लागली मंदारकडे बघत. हसता हसता दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहून लागलं होतं. मंदारने हातातल्या भाकरीच्या तुकड्यात भाजी भरत तो घास मेघनाला भरवला. 1.5 वर्ष झालेलं आता मंदार मेघनाला इथे येऊन. मागल्याच महिन्यात मंदारने त्यांच्या रिडेव्हलपमेंट होत असलेल्या सोसायटीतील जागेचा सौदा केला होता आणि त्या व्यवहारासमोर अभ्यंकरांकडून ही जागा विकत घेतली होती. आणि मागल्याच महिन्यात मेघना माहेरून पुन्हा या घरी राहायला आली होती. लग्नाला 8 वर्ष उलटून गेल्यावर त्यांना झालेल्या त्यांच्या बाळाचं बारसं पार पाडून. आणि हो, मंदार आणि मेघनाने त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं होतं राधा. खरोखरच रसिक श्रोते हो,
अतिशय हृदयस्पर्शी अशी ही कथा. तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मनापासून धन्यवाद.